तर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांची भेट झाली। विधान भवन परिसरात निलेश राणे आणि चव्हाण यांच्यात हस्तांदोलन झालं। माझा लढा व्यक्तीविरोधात नव्हता तर व्यवस्थेविरोधात होता असं निलेश राणे यांनी म्हटलंय। नाही विमानामधून पण तुम्ही नंतर आलात, मी 5 मिनिटं अगोदर आलो। एअरपोर्टवर पण आपली चुकामुक झाली आणि आता येताना मग आता आलो। हो हो एकदा सांगा सविस्तर त्यांची चव्हाण साहेबांची मी भेट घेणार आहे, त्यांची वेळ घेणार आहे आणि त्यानंतर असं काय माझं आणि त्यांचं, मी नेहमी माझ्या स्टेटमेंटमध्ये मी म्हटलेलं आहे, माझं आणि त्यांचं अतिशय चांगलेच, माझ्या जिंकण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे ते आहेत। ते मला वेळ देतील, मी त्यांना जाऊन भेटणार। तुम्ही बरेचसे आरोप केले होते मालवण नगर परिषदेमध्ये। मी निवडणूक आयोगावर आरोप केले होते आणि एक रिट पिटिशन फाईल केले मी हायकोर्टामध्ये बोगस ओबीसी सर्टिफिकेटच्या माध्यमातून। आता त्याचा निकाल काय लागतो हे निवडणूक आयोगाने मला द्यायचं आहे, भारतीय जनता पक्षाने नाही। तर विधान भवन परिसरात भास्कर जाधव आणि सरनाईक यांची भेट झाली। भास्कर जाधव यांनी मतदारसंघातील बसेस संदर्भात भेट घेतल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय। राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे, तर जाधवांच्या भेटीचा ऑपरेशन टायगरशी संबंध नाही असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। जाधव मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली। शेवटी माझे जुने मित्र आहेत। 20 वर्ष सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो। ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो। आज मी परिवहन मंत्री आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या, त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे। भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र, आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे, त्यामुळे त्याचा आणि याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही। तर मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं। मुख्यमंत्री मोदयांची भेट 288 आमदारांपैकी मी एक आहे, तर मी भेटू नये का? माझ्या मतदारसंघातली कामं आहेत, माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला 1,42,000 मतांनी निवडून दिले आणि मोठी कामं आहेत, त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पत्र दिली। आता ती कामं होतील अशी। पुणे पुढच्या घडामोडीकडे बातमी यवतमाळमधून आहे। उच्च जातीचं नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेत हा प्रश्न विचारला गेलेला आहे। संबंधित संस्थेकडून आता लेखी खुलासा मागवल्याची अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार विक्रम काळे यांनी केली। रिव्हिजन टेस्टमध्ये आता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वीमध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला, जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। राज्यामध्ये ही सराव परीक्षा किंवा ही जी आपली शिष्यवृत्ती परीक्षा आहे हा घेण्याचा अधिकार आपली जी परीक्षा परिषद आहे, जिचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे, ती परीक्षा परिषद ह्या परीक्षा घेते। त्यामुळे अशा प्रकारची सराव परीक्षा घ्यावी किंवा करावी असा कुठलाही आदेश महाराष्ट्र शासनाचा कुठल्याही जिल्हा परिषदेला नाही आहे। परंतु यवतमाळ जिल्हा परिषदेने सुमोटो म्हणजे स्वतःच्या अधिकारामध्ये अशा पद्धतीने एका खाजगी कंपनीमार्फत ही परीक्षा घेतलेली दिसते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणानं आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनामध्ये करतोय। काही वेळेला हे मूर्खपणा जे काय प्रश्नपत्रिका काढतात त्याच्यात ते असतात आणि त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई सुद्धा करायला पाहिजे। कधी कधी प्रश्नपत्रिका विषयाशी संबंध नसलेले सुद्धा प्रश्न टाकलेले आपण अनेक वेळेला पाहिलेले। या विभागानं त्यांच्यावर आता कारवाई